कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना आता सीएनजी निर्मितीमध्ये उतरलेला आहे आणि सहकारी तत्वावरती आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अशा पद्धतीने सीएनजी निर्मिती करणारा हा देशातील पहिला कारखाना ठरलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर एक मोठा प्लांट या कोपरगाव नगरीमध्ये उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि 5 ऑक्टोबरला देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते संपन्न होणार आहे आणि हा प्रकल्प जो आहे तो कारखानदारी सोबतच शेतकऱ्यांना देखील मोठा फायदेशीर ठरणार आहे। नेमका हा प्रकल्प काय आहे, काय यामागची संकल्पना होती आणि कसा हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचे। यासाठी कारखान्याचे जे अध्यक्ष आहेत विवेकजी कोल्हे ते आपल्या सोबत आहेत। विवेकजी, काय नेमका सीएनजी क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण केलेलं आहे, कशा पद्धतीने हा प्लांट कार्यान्वित होणार आहे आणि काय याचा पुढचा फायदा शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो? निश्चितपणाने शेतकरी हा फक्त आता अन्नदाता राहिलेला नसून हा शासनाच्या केंद्र शासनाच्या धोरणामुळे हा एक ऊर्जादाता देखील झालेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही हा आज पुढाकार घेऊन सीएनजी आणि पीडीएम पोटॅश डिराइव्ड फ्रॉम मोलॅसिस हे दोन्ही प्रकल्प या ठिकाणी आम्ही चालू करत आहोत आणि देशाचे पहिले सहकार मंत्री पहिल्यांदाच या आमच्या कोपरगाव भूमीमध्ये येत आहे आणि शेतकऱ्यांना सभासदांना संबोधित करणार आहे। हे उद्योग समूह म्हणून आम्हाला खूप आनंद होतो। हा सीएनजी प्रकल्प आपण जर बघितला तर हा G20 समिटमध्ये जे काय आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स केलं आणि एक जगाला पर्यायी इंधन किंवा बायोफ्युअल अलायन्स बायोफ्युअल्सकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। मग त्याच्यात सोलार एनर्जी असेल किंवा मग CBG सारखे प्रकल्प असतील, याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे। एक सस्टेनेबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच अनुषंगाने ह्या CBG प्रकल्पासाठी देखील केंद्र शासनाने योजना आखली। जवळपास 50 कोटीहून अधिकचा खर्च करून आम्ही हे दोन्ही प्रकल्प या ठिकाणी उभारणी केलेले आहे। 9 ते 10 कोटी रुपयापर्यंत आम्हाला सबसिडी ही केंद्र सरकारकडून ह्या प्रकल्पासाठी मिळणार आहे आणि ह्यामध्ये जो काय सांडपाणी किंवा डिस्टिलरी स्पेंट जे वाया जात होतं किंवा जे इतरत्र त्याचं काही उत्पादन नव्हतं त्या याच्यातून मिथेन काढून आपण सीएनजी तयार करणार आहोत, जे थेट BPCL आणि गेल सारख्या कंपन्यांचे त्रिपक्षीय करार आमच्याबरोबर झालेले आहे। आमच्याकडून शाश्वत दरामध्ये विकत घेऊन ग्राहकांपर्यंत ते पोहोचवणार आहे। शेतकऱ्यांना देखील थेट कसा याचा फायदा होणार आहे, काय सांग? निश्चितपणाने कारखान्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळं शेतकऱ्यांना आपल्याला 2 पैसे अधिकचे देता येतात। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अगदी संस्थापक कोल्हे साहेबांच्या काळापासून FRP पेक्षा त्या ठिकाणी अधिकचा भाव शेतकऱ्यांना देत आलेला आहे। त्याच्या मागचं प्रामुख्याने कारण हेच राहिलं आहे की उपपदार्थ ज्यूस टू इथेनॉल करणारा आदरणीय बिपिनदादांच्या नेतृत्वामधला हा पहिला कारखाना होता ज्याचा प्रयोग या ठिकाणी झाला। त्यानंतर पॅरासिटामॉल असेल आम्ही लॅब स्केलला तयार केलं, ॲसिटिक ॲसिड ॲसिटिक अनहायड्राईड सारखे प्रकल्प त्या काळी उपपदार्थ म्हणून निर्माण केले। देशात सर्वाधिक उपपदार्थ निर्माण करणारा 90च्या दशकातला हा कारखाना म्हणून नावलौकिक आला। कालांतरानंतर शासनाच्या धोरणामुळं गेट करार आला आणि चायनासारख्या देशातून ही सगळी केमिकल्स यायला लागले म्हणून ती कारखानदारी आणि हे प्रकल्प अडचणीत आले होते। परंतु आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताची त्या ठिकाणी घोषणा झाली, सहकार मंत्रालय स्थापन झालं आणि पुन्हा एकदा सहकारी कारखानदारीला एक चांगले दिवस या निमित्ताने आले आणि त्याचाच फायदा घेऊन आम्ही या सीएनजी आणि पीडीएम जे पोटॅश 100% हे भारतामध्ये आयात केलं जातं त्याचं आम्ही पुन्हा एकदा रिकवर करून शेतकऱ्यांना माफक दरामध्ये देण्यासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदा होईल, अधिकचा उसाला दर देण्याकरता शेतकऱ्यांना फायदा होईल आणि परिसरात आर्थिक सक्षमता आणण्याच्या दृष्टिकोनातून ही मोठी उपलब्धी राहील असं मी मानतो। या प्रकल्पाची क्षमता किती आहे काय सांग? हा प्रकल्प साधारण 12 टन्स पर डे 12 TPD चा आहे किंवा 12,000 किलो या ठिकाणी गॅस जनरेशन होईल आणि रोजचं रोज त्याची विल्हेवाट पेट्रोल पंपाच्या माध्यमातून होईल आणि ह्या CNG झाल्यानंतर
जो काही परत त्याच्यानंतर लिक्विड फर्टिलायझर त्याच्यातून निघणार आहे ते देखील आपल्या जमिनींची जी पोत खराब होते आहे त्या जमिनीची पोत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ते लिक्विड फर्टिलायझर आणि फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर जे निघणार आहे, ज्याला आपण जसं आपण गांडूळ खत म्हणतो त्या पद्धतीचं देखील खत निर्मिती याच्यातून होणार आहे, ती देखील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही अगदी कमी वयातच कारखान्याचे तुम्ही अध्यक्ष झालात. ज्यावेळेस तुम्ही अमित शहांना निमंत्रण देण्यासाठी गेलात त्यावेळेस तुमचं हे प्रोजेक्ट ऐकून त्यांनी देखील काय प्रतिक्रिया दिली? निश्चितपणाने अमितभाई शहा साहेबांचं सहकार चळवळ टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकारी तत्वावर कंपन्या उभारल्या गेल्या पाहिजे, ह्याच हेतूने त्यांनी आपण बघितलं देश पातळीवर नॅशनल एक्सपोर्ट कोऑपरेटिव्ह लिमिटेड असेल, नॅशनल ऑर्गॅनिक्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड असेल, नॅशनल सीड्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड असेल, अशा 3 संस्था काढल्या. आम्ही देखील त्याचे सभासद आहोत. एक्सपोर्ट कोऑपरेटिव्ह लिमिटेडनी तर सातत्याने पहिल्या 2 वर्षातच 125 कोटी रुपये नफा कमावला. शेतकऱ्यांचा माल थेट परदेशात पोचून आणि त्या सगळ्या संस्थेला आम्हाला 20% दोन्ही वर्ष सातत्याने डिव्हिडंड मिळालं. पुढच्या 3 वर्ष आम्ही जे शेअर्स भाग भांडवल दिलं होतं त्याचा परतावा देखील आम्हाला मिळून जाईल आणि त्याच्यानंतर सातत्याने नफा मिळेल. त्याच्यामुळं त्यांचा दृष्टिकोन हा सहकार टिकवणं आणि वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राहिलेला आहे. सहकारी तत्वावरची टॅक्सीची कंपनी देखील आता ते काढता आहे ओला उबेरच्या धर्तीवर आणि त्यांना स्वाभाविक एक आनंद झाला की ग्लोबल बायोफ्युएल अलायन्समध्ये आपण भारताने पुढाकार घेतला आहे आणि त्यात सहकारी कारखानदारी एक पुढाकार घेऊन असा प्रकल्प उद्घाटन करत आहोत. तर ते म्हणले निश्चित रूपी मैं इसके लिए आना पसंत करूँगा आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते 5 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना संबोधित करणार आहे आणि या प्रकल्पाचं लोकार्पण करणार आहे. निश्चित बघितलं तर अनेक बाय प्रोडक्टसाठी आधीच अग्रेसर असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना आता हा CNG निर्मितीत उतरलेला देशातील पहिला सहकारी साखर कारखाना असल्याने संजीवनी साखर कारखान्याचं हे क्रांतिकारी पाऊल म्हणावं लागेल. सचिन बनसोडे, साम TV न्यूज, कोपरगाव, अहिल्यानगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.